शेवगाव नगर परिषद व सर्व नगरसेवक आरोग्य विभाग आरोग्य सभापती मान श्री सौ दीप्ती कमलेश गांधी यांच्या संकल्पनेतून व आरोग्य विभागाच्या संकल्पनेतून आपण शेवगाव शहरात दर बुधवारी सर्व स्मशानभूमी प्रत्येक दर बुधवारी एक स्मशानभूमी स्वच्छ करणे, निर्जंतुकीकरण करणे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे, लाईटची व्यवस्था करणे असा एक सामाजिक उपक्रम सामाजिक संस्था सगळे नगरसेवक प्रशासन असं सर्व मिळून एक संयुक्तिक उपक्रम राबवण्याचा आपण संकल्प केला होता। त्याप्रमाणे 2 स्मशानभूमी 15 दिवसापूर्वी 2 स्मशानभूमी आम्ही साफ केल्या। आज इथं मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये आम्ही सर्वजण साफसफाई करण्यासाठी जमलो होतो। आम्ही नगरपालिकेला 23/2 लेखी पत्र दिलं होतं का आम्हाला दर बुधवारी जीसीपी, लेबर, सफाई कर्मचारी, झाडाकरता महिला या सर्व उपलब्ध करून द्याव्या। शिव मॅडमनी हे सर्व कबूल केलं होतं। आज आम्ही इथं कब्रस्तानमध्ये साफसफाई करण्याकरता आलो असता आम्ही सर्व नगरसेवक जमलो, सगळ्यांनी जमलं, पण जीसीपी व अपुरं लेबर दिलं। हा एक सामाजिक उपक्रम आणि चांगला उपक्रम आम्ही शेवगाव शहरात राबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे आणि शिव मॅडमच्या आडमुठे धोरणामुळे आम्हाला आज कुठली मशिनरी उपलब्ध झाली नाही। सर्व इंजिनियर जाधवर साहेब आमचे आरोग्य विभागाचे इंजिनियर आहेत, त्यांना फोन केले, शिव मॅडमला सगळ्या नगरसेवकांनी आमच्या गटनेत्यांनी सगळ्यांनी फोन केले, पण ते फोन उचलत नाहीये। म्हणजे एक चांगल्या सामाजिक कामाला कुठेतरी अडथळा निर्माण करायचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे। हे काम काय आमच्या कोणा घरचं नाहीये। आम्ही एक आरोग्य विभागाशी निगडीत असल्यामुळे आणि सर्व नगरसेवक या शेवगाव शहराचं काहीतरी देणं लागतोय म्हणून आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवला, पण प्रशासनाकडून जाणीवपूर्वक आम्हाला याच्यात डॉमिनेट करण्यात येत आहे आणि याची सर्वात मोठी जबाबदारी शेवगाव शहराचे एक प्रमुख म्हणून ही जबाबदारी शिव मॅडमची आहे। त्या एक महिला असल्यामुळं आम्हाला त्यांना जास्त बोलता येत नाही, त्यांच्याशी बोलायला गेल्यानंतर त्या आडावाडा करून बोलतात, म्हणून एक महिला असल्यामुळे आम्हाला काही मर्यादा येतात। पण जर सामाजिक अशा कामाला जर त्या शिव मॅडम जर अडथळा येत असेल तर यानंतर आम्हाला शेवगाव शहरात त्यांचा एक निषेध व्यक्त करतो आणि त्यांना इथून पुढे प्रत्येक गोष्टीत त्यांना संघर्षाचा सामना करावा लागेल हे या निमित्ताने मी सांगतो। आरोग्य विभागातर्फे त्यांचं पित्त का खवळलं, आम्ही गेल्या महिन्यात एक लेखी निवेदन दिलं होतं का शेवगाव शहरात प्रशासनाच्या काळात झालेल्या आरोग्य विभागावर जो खर्च केलाय त्या खर्चाचा हिशोब मागितला। त्यानंतर आमचे बांधकाम समितीचे सभापती म्हणजे कैलास तिजोरे यांनी सुद्धा बांधकाम विभागात प्रशासनाच्या काळात झालेल्या खर्चाचा सगळा हिशोब मागितला सगळ्या नगरसेवकांनी मिळून, आणि त्याच्यात फार मोठा गोंधळ झालेला आहे। प्रशासनाच्या काळात त्यांनी मनमानी पद्धतीने बिलं काढून अक्षरशः ही नगरपालिका लुटून नेलेली आहे। आज शेवगाव शहराला 17 दिवसांनी पाणी येतंय, याच्यावर प्रशासनाचा कुठलाच अंकुश नाही। पाणी पुरवठा अभियंता गायब आहेत, शिव मॅडमला पाण्याचं काही घेणं देणं नाही। महिला या नगरसेवकांना फोन करतात, कोणाच्या दारात डुक्कर मेलं कुत्रं मेलं तर त्या भागातल्या नगरसेवकांना फोन करतात। शिव मॅडमला फोन केला तर त्या म्हणतात आम्हाला लेखी पत्र द्या। म्हणजे एक जर कुत्रं मेलं त्याचं लेखी पत्र आम्ही नगरपालिकेला नेऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर त्या यंत्रणा उभी करून आमचं ते कुत्रं उचलून नेत्यान। म्हणजे इतकी बिकट शोकांतिका जर असेल तर आम्ही या शिव मॅडमचा आणि नगरपालिकेचा धिक्कार करतो। याच्या असंच आतापर्यंत शेवगाव शहरात आरोग्यावर साधारण आमच्या हिशोबाने म्हणजे फक्त शौचालयावरच शौचालय शेवगाव शहरात 6 ते 7 शौचालय सगळे टॉयलेट मिळून त्या टॉयलेटवर 21-22 मध्ये फक्त 95 लाख रुपये या शौचालयावर पीएम ब्लॉक बसवणे व दुरुस्ती करणे या कामावर काढलेत फक्त एका वर्षात। या 4 वर्षाचा हिशोब पाहिला तर साधारण 3 ते 4 कोटी रुपये या शौचालयावर खर्च केले। जर हे 4 कोटी रुपयाचे शौचालय जर बांधले असते तर शेवगाव शहरात अत्याधुनिक शौचालय निर्माण झाले असते। आज बी आमचं आव्हान आहे सगळ्यांना, शेवगावच्या नागरिकांना, का तुम्ही जागे व्हा। स्वच्छतेच्या मोहिमेत आम्ही सगळ्यांना आव्हान केलंय का तुम्ही सहभागी व्हा याच्यात। पण जर प्रशासन असं आडमुठे धोरण घेणार असलं तर शेवगाव शहराचा विकास कधीही होऊ शकत नाही। जर प्रशासनाचं आडमुठे धोरण असेल तर आम्ही 24च्या 24 नगरसेवक आम्ही सगळ्यांनी संकल्प केला शेवगाव शहराचा विकास झाला पाहिजे। पण जर आमच्यातच लावालाव्या करून शिव मॅडमच जर राजकारण करत असली, आम्ही विचारलं त्यांना का मॅडम तुम्ही का देत नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही यांना सांगा, तुम्ही त्यांना सांगा, आम्ही बी सभापती आहेत, आम्ही नगरसेवक जनतेतून निवडून आलेलो आहेत, आम्ही तुमचे गुलाम नाही आहेत कोणाचे। काय जर शिव मॅडमनी पुढच्या बुधवारपासून जर आम्हाला लेबर आणि हे उपलब्ध करून नाही दिलं तर शिव मॅडमला संघर्षाला आम्ही रस्त्यावर उतरून हा संघर्ष नागरिक जागृती करून तीव्र करू। मी शिव मॅडमचा नगर परिषद प्रशासन आणि यांचा निषेध करतो। आणि सगळ्यात मोठं जाधवर साहेब फोन सकाळपासून बंद करून बसलेत,
म्हणजे तुम्ही केडरचे अधिकारी फक्त पगार घ्यायला इथं बसलेले आहेत का? शेवगाव नगरपालिका तुम्ही लुटून खाता सगळेजण, आणि त्याचं उत्तर द्यायची जबाबदारी तुमची नाही. आमच्या नगरसेवकांचे 24 नगरसेवकांचे फोन आमचे दिवसभर चालू आहेत. फोन बंद नाही. नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता आम्ही 24 घंटे अवेलेबल आहेत लोकांना. पण तुम्ही लाख रुपये पगार घेता या नगरपालिकेतून आणि तुम्ही तुमचे फोन बंद करून बसता. याचं उत्तर द्यायची जबाबदारी कोणाची आहे? याचं उत्तर शिव मॅडमने द्यावं. मी आत्ता जिल्हा प्रसार अधिकाऱ्यांना सुद्धा फोनवर या गोष्टीची कल्पना दिली, पण याच्यात त्यांनी तातडीने दखल घेऊन याच्यावर तातडीने कारवाई करावी. आणि आमचं म्हणणं आहे, शिव मॅडमवर शेवगावच्या आरोग्याला धोका निर्माण केला म्हणून शिववर कारवाई करावी अशी मी मागणी करतो. शिवचा तीव्र निषेध करतो. काय करणार तुम्ही आज 24 नगरसेवक होते, सगळी आधी मोहीम राबवण्यात आली, याच्यावर काय करणार तुम्ही? याच्यावर काय करणार? आज जेवढे नगरसेवक आलेत, आम्ही काय सगळे वेगवेगळ्या पक्षांचे आहेत. शेवगाव शहराच्या विकासाकरता आम्ही सगळे पक्ष मिळून एकत्र काम करायचंय. आज त्यांनी हे केल्यामुळं आता नगरपालिकेत जाऊन त्यांना आम्ही जाब विचारू या गोष्टीचा. जर नाही म्हणले तर आम्ही सगळे नगरसेवक मिळून नगरपालिकेला कुलूप लावून टाकू ते. मग जर तुम्हाला काहीच करायचं नाही शेवगावचं, आज आमचे रिजवान भाई आहेत, आज पाणी पुरवठा सभापती आहेत, ते शेवगावला 17 दिवसांनी पाणी पुरवठा, त्यांना सुद्धा कोणतं उत्तर दिलं जात नाहीये. का बंद आहे? मोटार बंद आहे. नवी घेतलेली मोटार बंद पडती, याच्यावर कोणाचं ध्यान नाहीये. शेवगावला गाळ मिश्रित पाणी येते, दूषित पाणी येते, याच्यावर काम ठेवायचं काम नगरसेवकांची जबाबदारी, हे सभापतींची जबाबदारी. फक्त काय लोकांचे हेच कामं करण्याची आमची जबाबदारी आहेच, आम्ही नाकारीत नाही. पण प्रशासन जर साथ देत नसेल मग यांचा धिक्कार करणं किंवा यांच्या विरोधात किंवा यांनी बदली करून घ्यावा. आमचं म्हणणं काय आहे, ज्याला काम नाही करायचं शेवगाव शहरात, आम्हाला कामाची आवड आहे. जनतेने आम्हाला परत निवडून दिले. का दिलंय? आम्ही जनतेची कामं केले. 10 वर्ष आम्ही नगरसेवक आहेत, आम्ही जनतेची सेवा केलेल्या आहेत, म्हणून जनतेने परत आम्हाला सगळ्याला निवडून दिलंय. आणि जर ह्या प्रशासनामुळे जर आमचा शेवगावचा खेळखोंडोबा होत असला तर आम्ही एखादापी होऊन देणार नाही. ज्या नाही तर नोकऱ्या करायच्यात त्यांनी प्रामाणिकपणे शेवगाव शहराची चाकरी करणं हे त्यांचं बंधनकारक आहे. त्यांना नसन करायचं, त्या अधिकाऱ्यांनी त्यांची बदली करून घ्यावं. बोला.